स्वराज्य कसं निर्माण करायचं, म्हणजे राज्य कसं निर्माण करायचं, आपला शेतकरी कसा मोठा करायचा, माया मुलांचं रक्षण कसं करायचं, सगळं चरित्र आहे. जगाच्या पाठीवर असा कुठला ग्रंथ नसेल की शिवचरित्र आहे का महान ग्रंथ आहे. आपल्याला नादाला मोबाईलची मोबाईल मध्ये वाईट आलं की सगळ्यात आधी आपण दिवस चांगलं लोटलंच वर. आपण आपला प्रत्येकाने इतिहासाने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा वाचला पाहिजे प्रत्येकाने. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तेवढंच उत्तर द्या. पण इमानदारी द्यायचा, खोटं उत्तर द्यायचं नाही. जर तुम्ही मला खोटं उत्तर दिलं, व्यासपीठावर असलेले सगळे खालचे सुद्धा सगळे, माझा प्रश्न साधा आहे, त्याचं उत्तर इमानदारी द्यायचं. जर हात वर केला तर मी नंतर विचारणार आहे, कारण मंगळवेळात माझ्या लेवलचे दोघं यांनी हात वर केला हे खरं आहे का, तेवढा नाही म्हणला मग तुमचा मान लागला म्हणून सांगायचं. माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, आवाज येतो कारण हे प्रश्नाला महत्वाचा आहे. म्हणून शिवनेरी गडावर दर्शनासाठी कोण कोण येतो, खोटा हात वर करायचा नाही. कार्यक्रम 50 जण फक्त याच्यापेक्षा जास्त ऐकतात नाही ना. मी याच्यासाठी हे प्रश्न विचारला की मी मीडियात म्हणलो, घटना सुद्धा म्हणलो, 70% मराठ्याला शिवनेरीला पुढे माहीतच नसते. काय चुकीचं बोलतो, काही जरूर उपयोग नाही. आपला बाप पुण्याला आपल्याला माहीत नसला आणि त्या शिवनेरीला वर्ष आपण मराठ्याला जाणार म्हटलं ना, आपण खरे हिंदू नाही आणि खरे मराठी सुद्धा. युद्धा राजाचा विसर पडावा. ज्या राजाला आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं ही संपत्ती ना, गाड्या घोड्या बंगले हिंदू राजा नसते ना, बंगले नाही भोगले नाही काही नाही, कुणाचं तेल थोडा वाढत असतात. एक दिवस आपण सर्व कुटुंब शिवनेरी गडावर दर्शनाला जाऊ शकत नाही म्हणल्याच्या नंतर किती लाजवाब होतं. पुढच्या शिवजयंतीला एकही मराठा माय माऊलीचे घरी मिळायला पाहिजे. आखेच्या आखे 2027च्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर दिसले पाहिजे. येणार का पुढच्या वर्षी सगळे, कारण आपल्याला ती गरज आहे. आपल्याला नोकरी आपल्या राजामुळे, आपण उद्योगपती राजामुळे, आपल्याला शेती आहे आपल्या राजामुळे, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात आपल्याला फक्त राजांमुळे, राजकारणाचे राजांमुळे, सामाजिक क्षेत्राचे आपल्या राजांमुळे. आणि त्या राजाच्या चरणाच्या पायाला स्पर्श करायला आपण सुंदर जात नाही, ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी वाईट गोष्ट. आता रोग पाडायची, गोंधळ घालायचा नाही, शांततेत सगळ्यांना आपण आपल्या गाड्या सुरू करायच्या.